नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन कुकिंग चॅनलमध्ये. आज आपण बनवणार आहोत अस्सल गावरान चवीचा आणि चुलीवरचा अंडा राईस. गॅसवरचा राईस तर आपण नेहमीच खातो, पण चुलीवरच्या धुराचा जो स्वाद भाताला येतो त्याची चव काही वेगळीच असते. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. अंडा राईसमुळे शरीराला भरपूर प्रोटीन आणि ऊर्जा मिळते, जे आरोग्यासाठी उत्तम आहे. चुलीवरचं जेवण हे आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख आहे, ती आजच्या पिढीपर्यंत पोहोचते. सर्वात आधी मी इथे मध्यम आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत. ते मी अगदी छान प्रकारे बारीक असे चिरून घेणार आहे. कांदा चिरताना डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून तो चिरण्याआधी 10 मिनिटे पाण्यात भिजवून ठेवावा, मग कापून घ्यावा. याचा अजून एक फायदा म्हणजे उन्हाळ्यात कांदा खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो आणि उन्हाचा त्रासही कमी होतो. चला तर इथे माझा कांदा पूर्ण असा चिरून झालेला आहे. आता आपण एक एक करून अंडी फोडून घेऊया. इथे मी 4 अंडी वापरली आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करू शकता. अंडी फोडताना ती एका वेगळ्या वाटीत फोडून मगच कढईत टाका, जेणेकरून अंड्याचे तडफले सुकून भातात जाणार नाही. अंडी खाण्याचे खूप असे फायदे आपल्या शरीराला होतात. त्यातलाच एक म्हणजे अंड्यामध्ये ल्युटिन असते. ते आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि दृष्टी सुधारण्यासाठी फायदेशीर आहे. आपण सकाळच्या नाश्त्यात किंवा जेवणात अंडा राईस घेतल्यास शरीराला दिवसभर ऊर्जा मिळते. तसेच अंड्यामध्ये कोलिन नावाचे पोषक तत्व असते, जे स्मरणशक्ती वाढवण्यासाठीही मदत करते. त्यामुळे अंडे खाण्याचे खूप असे फायदे आपल्याला आहेत. इथे मी 4 अंडे फोडून घेतलेले आहेत. ते आता आपण मस्त असं एका चमच्याने सगळं मिक्स करून घेऊया. इथे मी गावरान अंडी वापरलेली आहेत. सर्व अंडे आपण एकजीव करून घेऊया. चला तर आपले इथे अंडे एकजीव झालेले आहेत. आता त्यामध्ये मी चवीनुसार थोडं मीठ घालणार आहे. परत एकदा मस्त असं फेटून घेऊया. आता मी इथे अंडा राईससाठी शिजवलेला भात, अंड्याचं मिश्रण, थोडासा लसूण तो चिरलेला, थोडी आमच्या शेतातली हिरवी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, त्याबरोबरच 1-2 कांदे तेही चिरून घेतलेले आहेत. सुके मसाले आपण यामध्ये थोडी हळद, घरचा मसाला, कांदा लसूण मसाला, मटण मसाला, बेगडी मिरची वापरणार आहोत. आता मी इथे चुलीवर कढईमध्ये तेल गरम करण्यास ठेवलेले आहे. आता यामध्ये आपण घेतलेला थोडासा लसूण हा आपण यामध्ये टाकणार आहोत. त्याचबरोबर मी इथे चिरलेला कांदाही टाकणार आहे. अंडा राईसमध्ये कांदा जितका छान परतला जाईल तितकाच भाताला गोडसर आणि खमंग चव येते. बघा, आपला कांदा आता हलका गुलाबी झालेला आहे. चुलीचा मंद आचेवर कांदा जळत नाही, तर तो व्यवस्थित शिजतो. अंडा राईसमध्ये कांद्याचे प्रमाण थोडं जास्त असेल तरच तो खाताना मजा येते. आपण इथे कांदा छान असा मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत. छान सोनेरी रंग आलेला आहे आपल्या कांद्याला. गॅसवर कांदा पटकन जळतो आणि चुलीच्या मंद आचेवर तो जसा जसा गुलाबी होतो तसा तसा त्याचा गोडवा वाढत जातो. छान आपला कांदा परतून झालेला आहे. आता आपण इथे सुके मसाले टाकू. मी 1 चमचा हळद, 1 चमचा घरचा मसाला, 1 चमचा बेगडी मिरची घातलेली आहे. तसेच 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकून छान असं आपण हे मिश्रण परतून घेणार आहोत. मसाले परतताना चुलीचा जाळ एकदम कमी ठेवा, कारण मसाले जळले तर भाताची चव कडू होऊ शकते. मंद आचेवरच मसाले तेल सोडेपर्यंत परतायचे आहेत. आता मी इथे ताजी चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. तीही मस्त अशी आपण परतून घेणार आहोत. आता वेळ आहे आपल्या या रेसिपीच्या मुख्य हिरोची.
हे फेटलेलं अंड्याचं मिश्रण आपण मसाल्यात सोडूया. बघा मसाल्याचा लाल रंग आणि अंड्याचा पिवळसर रंग किती छान दिसतोय. अंड्याचं मिश्रण टाकल्यावर लगेच हलवायला सुरुवात करा. यामुळे अंड्याचे छोटे छोटे तुकडे तयार होतात, जे प्रत्येक घासाला भातासोबत लागतात. यावेळी चुलीचा जाळ थोडा वाढवला तरी चालेल, जेणेकरून अंडी आपली पटकन शिजली जातात आणि छान भुर्जीसारखा टेक्स्चरही येईल. छान असा आपला अंडा इथे परतून झालेला आहे. आता वेळ आहे आपल्या या रेसिपीचा शेवटचा भाग, म्हणजे शिजवलेला भात. मी हा भात थोडा आधीच शिजवून मोकळा करून घेतला होता, जेणेकरून तो कढईला चिटकणार नाही. बघा आता आपण हा भात अंड्याच्या मिश्रणात हळूहळू मिक्स करूया. भाताचे शीत तुटणार नाहीत याची काळजी घेऊया. वाह, पांढरा शुभ्र भात, पिवळी अंडी आणि मसाल्याचा तो लालसर रंग, काय भारी कॉम्बिनेशन दिसतंय. आणि चुलीचा तो सुगंध तर विचारूच नका. मस्त असा छान आपला भात इथे परतून झालेला आहे. आता यावरती शेवटी आपण थोडीशी बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर टाकूया, म्हणजे चव आणि लूक दोन्ही एकदम जबरदस्त येईल. तर मंडळी, आपला गरमागरम आणि झणझणीत चुलीवरचा अंडा राईस तयार आहे. याचा सुवास इतका सुंदर येतोय की आता राहवतच नाहीये. लिंबू पिळून आणि सोबत थोडा कच्चा कांदा घेतला की याची चव अजूनच वाढते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्ही ही रेसिपी घरी ट्राय केली असेल तर मला सांगायला विसरू नका. आणि हो, तुम्हाला अजून कोणत्या चुलीवरच्या रेसिपीज पाहायला आवडतील तेही सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच अस्सल गावरान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खा.